नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पदभरतीबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे। जवळपास सगळे निकाल आता जिल्हा परिषदेचे लागलेले आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा जवळपास झालेलं आहे। तर त्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट आहे। ज्या जिल्ह्यांचं निकाल जे आहे ते राहिलेले होते, पेसा क्षेत्र जे आहे मुख्यतः ते राहिलेले होते, तर त्याबाबत एक नवीन प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। आपण इथं ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा बघू शकणार आहात। जिल्हा परिषद नगरची जी वेबसाईट आहे त्यावर सुद्धा आपण बघू शकतो। आता जे आपण परिपत्रक वरती स्क्रीनवर बघितलं होतं तर त्यामध्येच इथे आपल्याला दिसत असेल जिल्हा परिषद पदभरती बिगर पेसा क्षेत्रातील परीक्षांच्या निकालाबाबत सूचना। तर त्या सूचनाच आपण आता बघणार आहोत। तर हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे, सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर सूचना काय आहे ते आपण बघूया। नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्हा परिषदमधील बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवक 40%, आरोग्यसेवक 50%, हंगामी फवारणी कर्मचारी आणि त्यानंतर आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक महिला, त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका, तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विधान परिषदेच्या निवडणुका तेव्हा जाहीर झाल्या होत्या आणि त्यामुळे आरोग्यसेवक 40% आणि आरोग्यसेवक 50%, तर या पदांचा निकाल बाकी होता। त्यामुळे तो निकाल सुद्धा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत घोषित करण्यात येणार आहे। 31 ऑगस्ट पर्यंत या सगळ्यांचा निकाल जो आहे तो आपल्याला मिळणार आहे। पेसा क्षेत्रातील जे नॉन पेसा विद्यार्थी आहेत, जे उमेदवार आहेत नॉन पेसा, तर त्यांचं आपल्याला इथे मिळणार आहे। नॉन पेसा म्हणजे ज्यांनी पेसातून फॉर्म भरलेला नाही किंवा पेसा आरक्षणाचा लाभ घेतलेला नाही, तर अशा विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे तर तो जाहीर आता होणार आहे। नॉन पेसांचे जे पदं असतील तर त्यांचा निकाल तो जाहीर होईल। त्यानंतर खाली सूचना आहे, 29 व 30 जुलै 2024 रोजी कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी 13 जिल्हा परिषदांच्या परीक्षा घेण्यात आल्या। त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षेची व्यवस्था होती। तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवारांची परीक्षा दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येऊन सदर परीक्षेचा निकाल 15 सप्टेंबर 2024 पर्यंत घोषित करण्यात येईल। जे परीक्षा देऊ शकलेले नव्हते त्या पूर परिस्थितीच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील जी पूर परिस्थिती होती त्यामुळे जे निकाल देऊ शकले ते जे उमेदवार तिथे परीक्षा देऊ शकले नाहीत तर त्याचा जो निकाल आहे तर तो 15 सप्टेंबरला जाहीर होईल आणि त्यांची परीक्षा जी असेल तर ती 28 ऑगस्ट रोजी ती परीक्षा होणार आहे आणि निकालसुद्धा लवकरच म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत तो घोषित होईल। तर अशा या सूचना आपल्याला दिलेल्या आहेत। एकतर परीक्षेची सूचना आहे 28 ऑगस्टपर्यंतची आणि त्यांचा निकाल 15 सप्टेंबरपर्यंत, आणि जी पहिली सूचना आहे तर ती पेसाचे जे जिल्हे आहेत तर त्या पेसाच्या जिल्ह्यामधील जे नॉन पेसा उमेदवार आहेत किंवा नॉन पेसा क्षेत्रातील जे उमेदवार आहेत तर त्यांचा जो निकाल आहे तर तो 31 ऑगस्टपर्यंत घोषित करण्यात येणार आहे। आणि अजून एक त्यामधली सूचना म्हणजे जे विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे जो आरोग्यसेवक आणि आरोग्यसेवक 50% यांचा जो पेपर होता तो झालेला नव्हता रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये, तर तो निकालसुद्धा 31 ऑगस्टपर्यंत आता घोषित होणार आहे आणि त्यांचंसुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि विधानसभेचे जे निवडणुका आहेत तर त्याआधी त्यांना जॉईनिंगसुद्धा भेटू शकते। तर विधानसभेआधी जॉईनिंग भेटण्यासाठी आपण तशी विनंती करणार आहोत। सगळ्या विद्यार्थ्यांनी तशी विनंती डिपार्टमेंटला करायची, ज्या त्या डिपार्टमेंटला तसं त्यांनी ईमेलवर वगैरे तशा त्यांनी विनंती करायची किंवा सदरील जे मंत्री वगैरे असतील तर त्यांच्या ईमेलवर वगैरे तशी आपण विनंती करणार आहोत, जेणेकरून ते आपल्या ज्या जॉईनिंग असतील तर त्या आपल्याला लवकरात लवकर मिळून जातील। तर अशा ज्या नवीन अपडेट असतील तर त्या आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा येत असतात। टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यातून तुम्ही ते इथं फॉलो करू शकणार आहात। आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे मी अधिकारी। चला तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। ऑल द बेस्ट। आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक जी ॲड आलेली आहे BMCची तर ती सुद्धा बघणार आहोत। लवकरच तो व्हिडिओसुद्धा येईल, तर त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला। चला।